अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली। मुक्ताने तिच्या फेसबुक अकाउंटवरून नाट्यगृहातील अस्वच्छ शौचालयाचे फोटो शेअर केलेत। त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा आता समोर आलाय। मुक्ताने पोस्ट शेअर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग व्यक्त केलाय। पुण्यातील सगळ्याच नाट्यगृहांमध्ये हीच परिस्थिती आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या टेंडरवर सही राहिल्यानं कर्मचारी नसल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आम्ही जाब विचारायचा तरी कोणाला असा सवाल मुक्ता बर्वेने केलाय। त्याच निमित्ताने मुक्ताशी केलेली ही खास बातचीत पाहूयात। अभिनेत्री मुक्ता बर्वे आता माझ्याबरोबर आहे, जिने तिच्या फेसबुक पोस्टमधून नुकतंच नाट्यगृहांमधला जे काही प्रश्न असतात त्यावर प्रकाश टाकलाय। काय तुला नक्की आढळलं मुक्ता, काय सांगशील? कशा पद्धतीचं जे अस्वच्छता आहे किंवा गैरसोयींना सामोरं जावं लागतं तुम्हाला? बेसिक गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं, पण आता कळस झाला। वॉशरूम सारखी बेसिक गरज आहे, हायजीनचा प्रश्न आहे आणि गेले काही महिने या थिएटरच्या बाबतीत हे चाललं आहे। महाराष्ट्रभरातल्या जवळपास सगळ्या थिएटरमध्ये हा प्रॉब्लेम आम्ही फेस करतोच, पण इथे मागच्या 3 तारखेला आमचा प्रयोग होता तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की इथे स्वच्छता कामगार येत नाही आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांचं एक टेंडर असतं ते संपलेलं आहे कॉन्ट्रॅक्टचं आणि त्यामुळे ते कामगार नाही आहेत। मग कुठला तरी एक बाहेरचा माणूस आणला जातो, त्याला पैसे दिले जातात, त्याच्याकडनं स्वच्छ करून घेतलं जातं। बरेचदा आमचे इकडचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत नाटकाचे ते हे काम करून घेतात। थिएटर मॅनेजमेंटला माहिती नसतं की कोणी स्वच्छता केली। मी लगेच पहिल्या वेळेसच ही तक्रार केली नाही, पण आता मध्ये खूप दिवस गेले। आज पुन्हा आमचा प्रयोग लागला आहे। आजही आम्ही जेव्हा प्रयोगाला पोचलो 12:30चा प्रयोग होता। अत्यंत घाणेरड्या मेकअप रूम्स, घाणेरडी टॉयलेट्स, अनक्लीन, सगळं घाण, म्हणजे कुठलाही कोपरा कुठलाही हे आपण शूट केलं आत्ता तरी कळू शकेल की किती वाईट वातावरण आहे इथे। एकदम रोगट वातावरण आहे सगळीकडे, की जेणेकरून इथे काही कुठल्या कलेची निर्मिती होऊ शकेल आणि लोक काही चांगलं विटनेस करू शकतील असं डेफिनेटली वातावरण नाही। याबाबतीत तुम्ही नाट्यगृहाच्या मॅनेजरशी किंवा व्यवस्थापनाशी याआधी काही बोलला होतात किंवा काही बोलणं झालं होतं, त्यानंतर काही बदल झाला आहे? नाही, मागच्या प्रयोगाला जेव्हा 3 तारखेला पहिल्यांदा खूप जास्त वाईट परिस्थिती होती तेव्हा आम्ही त्यांना जाऊन विचारलं की त्यांच्यावर चिडण्यात पण काही पॉईंट नाही, कारण त्यांच्या हातात ज्या गोष्टी असतात ते करतात। मी तिकडे जाऊन बसले, लेटर्स बघितली, त्यांच्याकडनं ज्या टेक्निकल गोष्टी व्हायला पाहिजेत, जी लेटर्स पाठवायला पाहिजे त्यांनी पाठवली आहेत ऑलरेडी। पण त्यांचं असं म्हणणं आहे की एक सही राहिली, त्या सहीमुळे टेंडर पास होत नाही, टेंडर पास होत नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही। म्हणजे ते कसं आहे की कोंबडी आधी का अंडा आधी, तो खेळ सुरू आहे। पण त्या सगळ्या प्रकारात होतं आहे असं की स्वतःचा चांगला वेळ काढून तिकीट काढून जे प्रेक्षक इथे येतात ते का बघतील, आणि मग आम्ही निर्माते म्हणतो की प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली। आता जर माझाच एक हृदयांतर नावाचा सिनेमा थिएटरमध्ये सुरू आहे, तिथे चांगल्या मल्टिप्लेक्समध्ये AC थिएटरमध्ये जर चांगला सिनेमा बघायला मिळेल तर का लोक इथे गैरसोय करून माझं नाटक बघायला येतील? म्हणजे मी माझ्याच व्यवसायावर अन्याय करते ना। या एका कारणापायी मी औरंगाबादमध्ये प्रयोग करणं बंद केलं आहे गेली काही वर्ष। मी या नाटकाचा एकही प्रयोग औरंगाबादमध्ये केला नाही। औरंगाबादचे जे माझे प्रेक्षक आहेत ते बसमध्ये बसून टॅक्स्या करून इथे पुण्यात येऊन नाटक बघून जातात। पण तुम्ही म्हटलं तुमची थिएटर जोपर्यंत स्वच्छ होत नाही, जोपर्यंत प्रेक्षकांची बसायची नीट सोय होत नाही, तिकडचे डास जात नाहीत, तोपर्यंत आमची संस्था तिकडे प्रयोग करणार नाही कितीही जास्त कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळाले तरी। पण अशी अवस्था सगळीकडे व्हायला लागली तर माझ्या नाटकाचा प्रयोग होणार नाही, मला संस्था बंद करायला लागेल। सो यांनी कुणीतरी याची दखल घ्यायला पाहिजे। मला माहित नाही मी कोणाला सांगायला हवं हे, पण कदाचित तुमच्या माध्यमातून मी पोहोचेन योग्य व्यक्तीपर्यंत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।